एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत. तर आज ना मी बाकरवड्या बनवल्यात आणि त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी म्हटलं. तर बघू शकता बाकरवड्या खूप मस्त झालेल्या आहेत. टेस्टला एकदम भन्नाट अशी ही बाकरवडी झालेली आहे आणि एकदम परफेक्ट बनवता आली आणि टेक्स्चर पण याचं एकदम खुसखुशीत असं आहे, तुम्ही बघू शकता. चला तर मग रेसिपी स्टार्ट करूयात. तर सर्वात प्रथम कढई लो फ्लेमवरती ठेवायची आणि एक मोठी वाटी इतकं खोबरं घेतलेलं आहे ते भाजण्यासाठी. त्याच वाटीने एक वाटी तीळ मोठी वाटी आहे. त्यानंतर 1 चमचा धने घेतलेले आहेत, 1 चमचा सोप, 1 चमचा जिरं थोडेसे कमी घेतलेले आहेत. याला लो फ्लेमवरती अगदी क्रिस्पी होईपर्यंत असं मिक्स करत राहायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे. तर सारणाचा वास पण खूप छान सुटलेला आहे आणि रंगही छान खरपूस असा आलेला आहे. तर सारण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तर सारण हे पूर्णपणे थंड झालेलं आहे. याला थोडं करून मिक्सर जारमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. यात थोडीशी साखर टाकली, चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचे आणि बारीक वाटून घेतलं आहे. खूप बारीक पण नाही वाटलं मी इथे. तर दाणेदार असं सारण बनवून रेडी आहे. या सारणाच्या पण गाठी झालेल्या आहे थोड्याच्या, ते तिळाच्या मॉइश्चरायझरने ते अशा प्रकारे पावडर बनवून घ्यायचे. त्यानंतर 1 चमचा इथं मी मिरची पावडर टाकलेला आहे. मीठ अगोदरच टाकलं होतं वाटताना. त्यानंतर 2 वाट्या मैदा घेतला आहे. त्याच वाटीने पाऊण वाटी बेसन पीठ घ्यायचे. 1 चमचा ओवा हाताने कुस्करून यात टाकून घ्यायचं. याला छान असं मिक्स करून चवीनुसार मीठ, साधारणतः पाऊण चमचा मीठ टाकलेलं आहे मी. त्यानंतर 1 चमचा तेल टाकायचं आहे आणि छान असं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे तेलाला. त्यानंतर अगदी थोडं पाणी ॲड करत पिठाचा उंडा मळून घ्यायचा आहे. आणखीन थोडंसं वरतून मी तेल टाकलं आहे आणि कमीत कमी 20 मिनटं तरी पीठ तसंच ठेवून द्यायचं आहे. इथं मी चिंच गरम पाण्यात घातली होती. हाताने मॅश करून गाळून घ्यायचं आहे. याच नंतर आपल्याला चटणीचं काम पडणार आहे आणि पीठही छान असं भिजलं गेलं आहे. आणि पीठ भिजले की छोट्या आकाराचे मीडियम साईजचे अशा प्रकारे बॉल्स बनवून घ्यायचे आणि हातावरती थोडंसं त्याला गोल करून घेऊन त्यानंतर लाटण्याने गोल अशी चपाती लाटून घ्यायची आहे. एकदम हळूवार हाताने मी चपाती लाटते. चपाती लाटून झाली की आपण जी मगवा इमलीची चटणी बनवली होती ना, ती चमच्याच्या सहाय्याने सर्व बाजूंनी चपातीला लावून घ्यायची. त्यानंतर तो जो सारण किंवा मसाला बनवला होता ना, ते सारण यामध्ये सर्व बाजूंनी पसरवून घ्यायचे. त्यानंतर बारीक शेव वरतून टाकून घ्यायची सर्व बाजूंनी आणि एकदम पूर्ण सगळीकडे मी शेव आणि मसाला टाकून घेतलेला आहे. भरभरून शेव आणि मसाला टाकायचा आहे म्हणजे आपली बाकरवडी आणखीन टेस्टी लागते मसाल्यामुळे. त्यानंतर अशा प्रकारे चपाती रोल करत जायची. मधली शेव किंवा मसाला सांडू न देता अगदी हळूवार हाताने रोल करत जायचे असं. आणि त्यानंतर दोन्ही साईडच्या जे कडा असतात ना आणि वरतून जो भाग आलेला आहे ते अशा प्रकारे दाबून घेऊन कडा पूर्ण मिटवून घ्यायच्यात. त्यामुळे ना आपला मसाला बिलकुलही सांडला जात नाही आहे. त्यानंतर चाकूच्या साहाय्याने अशा थोड्या अंतरावरती असे कट्स करत जायचेत. त्यामुळे आपली बाकरवडी ना बनवून रेडी होते. तर मी अशा प्रकारे पूर्ण बाकरवड्या बनवून घेतल्या आहेत. तुम्ही बघू शकता खूप जास्त लेयर्स आलेले आहेत, बघा तुम्ही. तर अशा प्रकारे मी सर्व बाकरवड्या बनवून घेतलेल्या आहेत. तर काही गोल शेपमध्ये तर काही लंबट गोल आकारामध्ये बनवून घेतल्या आहेत. कढईमध्ये तेल टाकायचे आणि तेल पूर्णपणे गरम होऊ द्यायचे आणि त्यानंतर या बाकरवड्या अशा प्रकारे तेलात सोडून घ्यायच्या आहेत. आणि बाकरवड्या तळताना
गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची, त्यामुळे बाकरवड्या करपल्याही जाणार नाहीत आणि अगदी आतपर्यंत खुसखुशीत तळल्या जातात, कच्च्या राहत नाहीत आतमध्ये. तर छान असा क्रिस्पी रंग येईपर्यंत या बाकरवड्या तळून घ्यायच्यात. बघू शकता तुम्ही. अशाच प्रकारे लो फ्लेमवरती सर्व बाकरवड्या तळून घेतलेल्या आहेत मी. बघू शकता, वाव, खूप छान क्रिस्पी अशा दिसत आहेत आणि टेस्टला एकदम लाजवाब झालेल्या आहेत. तर इथं बघू शकता तुम्ही, खूप खुसखुशीत झालेल्या आहेत. लेयर्स देखील खूप मस्त आलेले आहेत. लगेचच फुटल्या गेली बाकरवडी. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही बाकरवडी तुम्ही पण एकदा नक्की बनवून पहा. खूप इझी आहे बनवायला आणि टेस्ट तर खूप भन्नाट लागते. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.